नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. प्रारब्ध कुणालाही क्षमा करत नाही. ज्याचं त्याला देऊन प्रारब्ध मोकळं होतं. हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश भाविकांनी जाणून घ्यावा. माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे हे वारंवार सांगितलं. कृपा झालेली सुद्धा अनेक भाविकांना माहिती आहे. माझं एक काम पिठापूर शहरामध्ये फक्त 3 सेकंदाचं माझं एक काम होतं. मला 2 वर्ष वाट पाहावी लागली. काम 3 सेकंदाचं वाट पाहिली 2 वर्ष. त्याच्यानंतर सोलापुरात एक 1.5 सेकंदाचं काम होतं. त्यालासुद्धा मला जवळजवळ 2 वर्ष वाट पाहावी लागली. अनेकांना वाटतं की एवढं काही महत्त्वाचं काम असेल, पण माझ्या दृष्टीने ती दोन्ही कामं महत्त्वाची होती. श्रीपाद वल्लभांना अधूनमधून प्रार्थना करत होतो, परंतु योग्य वेळ आल्याशिवाय श्रीपाद वल्लभ कृपा करू शकत नाही याचा मला अनुभव आला. प्रश्न निर्माण झाले होते, पण श्रीपादांनी अडचण येऊ दिली नाही. पण काम पूर्ण होण्यास 3 सेकंदासाठी 2 वर्ष आणि 1.5 सेकंदासाठी सुद्धा 2 वर्ष थांबावं लागलं. 3-4 दिवसापूर्वीच माझी दोन्ही कामं मनासारखी झाली. आणि त्याच्यानंतर मी थोडा विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की जो वेळ गेला तो योग्यच होता. मला वाटत होतं, माझी अपेक्षा होती, परंतु श्रीपादांची इच्छा वेगळीच होती. प्रारब्धाने त्रास दिला, पण तो त्रास श्रीपादांनी आणि अक्कलकोट स्वामी महाराजांनी जाणू दिला नाही. आणि आता मात्र सर्व मनासारखं झालं. आपण घाई करतो, देवाला त्रास देतो, दोष देतो, परंतु कर्माच्या गती असती गहन. जे जे होणार ते ते चुकेना त्याच्या ब्रह्मदेव आडवा. ब्रह्मदेव जरी आडवा आला तरी तुम्हाला तो त्रास किंवा होणारा त्रासातून तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. नंतर मी विचार केला तर माझे अनेक पैसे त्याच्यामध्ये वाचले नाही तर मला आणखी फार मोठा त्रास झाला असता. मी जर घाई केली असती, आगाऊपणा केला असता आणि नियतीच्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला असता तर मला आता त्याच्या 10 पट मला त्रास वाढला असता. परंतु जो त्रास होणार होता तो तर झालेलाच नाही. श्रीपाद वल्लभ स्वामींच्या कृपेने हळूहळू 2 वर्ष कशी गेले कळाले नाही. आता तर काय पूर्ण ओके झालो. परंतु त्यावेळी जर मी गडबड केली असती तर आणखी त्रास होऊन मग आणखी त्या त्रासात त्रास वाढला असता. कामाचं स्वरूप फार क्षुल्लक होतं, जाहीरपणे सांगता येत नाही. परंतु ज्या अनुभवातून मी वर आलो, पण 2 वर्षसुद्धा श्रीपाद श्री वल्लभ आणि अक्कलकोट स्वामींनी मला तो त्रास न होईल याची काळजी घेतली. होणाऱ्या त्रासातून माझी मुक्तता केली आणि तो त्रास देखील मला जाणून दिला नाही. 2 वर्ष कशी निघून गेली कळालं नाही. आणि त्यानंतर दोन्हीकडून जी दोन्ही कामं त्या व्यक्तींकडून स्वतःहून ती पार पडली. खरोखरच परमेश्वराची लीला अगाध असते. भाविकांनी थोडा दम काढावा. लोक लग्न जमत नाही म्हणून घाई करतात, नको त्या उचापत्या करतात. काही दिवस बरं वाटतं, नंतर त्यांच्या ते अंगलट येतं. नोकरी करताना सुद्धा नको त्या ठिकाणी नोकरी करतात, काळजी घेत नाहीत, पैसे देतात, लाच देतात, पुढं त्रास होतो. आता हल्ली दुप्पट तिप्पट चौपट पैशाच्या आमिषाने शेअर बाजार अमुक तमुक त्यात लोक लाखो नव्हे कोट्यावधी रुपये घालवतात. चांगले चांगले पैसेवाले पैसा गुंतवतात, क्षणाचा विचार करतात, पण आयुष्यभर मात्र पुढे पश्चाताप होतो. त्यामुळं मला तर या 2 कामातून मला वाचवलंच. परंतु आता माझं ते काम मार्गी लागलेलं आहे. परमेश्वर अगाध लीला करतो, फक्त त्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. माझ्यासारखीच अनेकांवर कृपा होणार आहे, परंतु आपल्या हातामध्ये फक्त वेट अँड वॉच. आपण फक्त वाट पाहणं हे आपल्या हातात आहे. आणि काय होतं ते पाहत राहणं, या 2 गोष्टी आपण करायला पाहिजे. विनाकारण उचापत्या करून नको त्यांचा सल्ला घेऊन आपण जर तसा निर्णय घेतला आणि वाहत गेलो, शेवटी त्रास तुम्हालाच होणार आहे. श्रीपाद श्री वल्लभ अक्कलकोट स्वामी महाराज गाणगापूरचे हे त्रिमूर्ती अवतार आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. कलियुगाची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. थोडं सहन करा, तुमचा भोग तुम्हाला भोगावा लागणार आहे. तो भोगण्यासाठी अगोदर परमेश्वराला प्रार्थना करा. तुम्हाला त्या भोगाचे चटके बसतील, परंतु तुम्हाला त्रास होणार नाही. आणि योग्य वेळ आल्यानंतर तुमचं न होणारं
काम सहज होऊन जाईल. माझ्या कामाचं स्वरूप तसं फार अवघड होतं, पण सहज व्हायला पाहिजे. मला 2 वर्ष काढावी लागले, पण तो आता जो मला आनंद होतोय, खरोखरच अगाध लीला श्रीपाद श्री वल्लभांची कलियुगाची जबाबदारी या तिघांवर आहे. माझ्यावर जशी कृपा होती, या क्षणी मी पुन्हा एकदा या त्रयमूर्तींना प्रार्थना करतो की आपण परीक्षा पहा, परीक्षा घ्या, परंतु ज्या ज्या भक्ताचं इच्छा आहे, मनोकामना आहे, त्या उशिरा का होईना प्रारब्ध संपता क्षणीच त्या पूर्ण करा. त्यामुळं सर्वसाधारण जो संकटामध्ये भाविक भक्त आहे तो तरला जाईल, त्याने तरावं आणि त्याच्या कुटुंबात सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्य लाभावं अशी सर्वांतर्फे